7 ला 7 खेळाडू मैदानात उपस्थित आहेत आणि जर मिडल लाईन जी आहे त्याच्यानंतर जी लाईन असते त्या लाईनला जर आपण एक पाय हवेमध्ये आणि एक पाय टेकून जर क्रॉस केलं तर आपल्याला बोनस मिळत असतो आणि बोनसचा 1 गुण आपल्याला मिळत असतो, पण कुठलाही खेळाडू बाद होत नाही. बघूया, 1 बोनस मिळालेला आहे. 10-5-10चा हा सामना 1 बोनस गुण मिळालेला आहे आणि खातं उघडलेलं आहे माळ बोरगाव संघाने. हा मुरली संघाचा खेळाडू माळ बोरगाव संघाच्या आक्रमण करण्यासाठी लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न त्याच्या उजव्या कॉर्नरला. बघूया, कुठल्याही प्रकारची गुण न घेता आपल्या मैदानामध्ये वापस 4 नंबरचा हा माळ बोरगाव संघाचा रेडर. बघूया, अद्याप अजय भाऊची एंट्री आपण पाहण्यास योग आलेला नाही आहे. हा 4 नंबरचा खेळाडू, अतिशय सुंदर अशी एंट्री, चांगल्या प्रकारचा फुटवर्क आणि हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न, लॉबीचा उपयोग केलेला आहे. याचा अर्थ 1 गडी बाद झालेला आहे आणि 1 गडी बाद दिलेला आहे. अशा प्रकारे माळ बोरगाव संघाची जी धावसंख्या आहे, गुणसंख्या आहे ती 2 आणि मुरलीने अद्याप खातं उघडलेलं नाही आहे. मुरली हा सावध पवित्रा घेत खेळत आहे. नंबर 1 चा हा खेळाडू मुरली संघाचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. आपल्या राईट कॉर्नरला दाबून काउंट करण्याचा प्रयत्न. बघूया, हा 9 नंबरची जर्सी घातलेला माळ बोरगाव संघाचा जाड शरीरयष्टीचा खेळाडू, मजबूत बांधण्याचा आणि जाड शरीरयष्टीचा 9 नंबरचं टी शर्ट घातलेला हा खेळाडू आपल्या राईट कॉर्नरला लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. बोनस ऑन होता परंतु बोनसचा काही प्रयत्न केला नाही. ही रेड करूया मारूच्या स्थितीमध्ये डू आणि डाय रेड असेल, कारण शितर वाजलेला आहे. संदीप डुकरेंनी तशा प्रकारची सूचना केलेली आहे. बघूया, अजय बोरगावकर जे आहेत ते मिडलला खेळत आहेत, मध्ये सेंटरला खेळत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची घाई नाही, गडबड नाही, कोणी हात टाकत नाही, कोणी पायात सुद्धा देत नाही. अशा प्रकारे 30 सेकंदाच्या एंट्रीमध्ये मुरली या संघाच्या खेळाडूला एखादा खेळाडू बाद करता येते. बघूया, 7 नंबरचा खेळाडू बाद झालेला आहे. कुठल्याही प्रकारचं यश त्याला मिळवता आलेलं नाही आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे की माळ बोरगाव संघाची 4 ना. बघूया, 4 नंबरचा हा माळ बोरगाव संघाचा खेळाडू एंट्री करतो तो मुरली या संघाच्या कोर्टवर. मुरली संघ अतिशय सावध रीतीने कुठल्याही प्रकारची